नमस्कार. आज आहे 29 सप्टेंबर आणि आज रायगडमध्ये वचनपूर्ती सोहळा होता. लाडकी बहीण योजनेविषयीचा जो सोहळा आहे, तो चालू झालेला आहे आणि या सोहळ्याअंतर्गत 3 मोठे निर्णय जे आहेत ते होणार आहेत. ते निर्णय कोणते असणार आहेत आणि सर्व महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी जी आहे, ती आत्ताच आलेली आहे. ती संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तसेच या महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी 10 जिल्हे असे असणार आहेत, की त्यांना पैसे जे आहेत ते सर्वात उशिरा मिळणार आहेत. आता ते जिल्हे कोणते असणार आहेत आणि कशामुळे असणार आहेत, त्याच्याविषयी देखील आपण संपूर्ण माहिती जी आहे ती आज जाणून घेणार आहोत. चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आज 29 सप्टेंबर रोजी रायगडमध्ये वचनपूर्ती सोहळा म्हणजे लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम जो आहे तो पार पडणार होता. तो कार्यक्रम दुपारीच होणार होता, परंतु दुपारी मुख्यमंत्री यांना नवीन मेट्रोचे उद्घाटन करण्यासाठी बाहेर जावे लागले. त्याच्याविषयी देखील तुम्ही इथे बातमी पाहू शकता. नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन त्या मेट्रोचे ऑनलाईन उद्घाटन केलेले आहे आणि एकनाथ शिंदे यांनी देखील तेथे उपस्थिती जी आहे ती दखल केलेली आहे. यामुळेच रायगडमधील सोहळा जो आहे तो आता 7-8 वाजेच्या दरम्यान चालू झालेला असेल आणि त्या सोहळ्याअंतर्गत 3 मोठे निर्णय जे आहेत ते फक्त महिलांसाठी होणार आहेत आणि त्यामध्ये ज्या महिलांना अजूनपर्यंत ₹1ही प्राप्त झालेला नाही, मग ते कोणत्याही जिल्ह्यामधून असोत, त्यांना जर अजूनपर्यंत पैसे प्राप्त झाले नसतील तर अशा महिलांना ते पैसे जे आहेत ते प्राप्त करण्यासाठी अतिशय मोठा कार्यक्रम जो आहे तो आज ठेवलेला होता त्यांनी. आता या कार्यक्रमाअंतर्गत त्यांनी काय घोषणा केलेल्या असतील आणि काय नेमकं कधीपर्यंत महिलांच्या खात्यावर पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत, तर एक गोष्ट जाणून घ्या. तुम्ही जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन्हीपैकी कोणत्याही महिन्यात जर अर्ज केला असेल तर तुमच्या खात्यावर 25 ते 30 तारखेच्या दरम्यान पैसे जे आहेत ते प्राप्त होणार होते. त्यापैकी 25 ते 30 तारखेदरम्यान आजपर्यंत भरपूर महिलांच्या खात्यावर पैसे जे आहेत ते जमा झालेले आहेत आणि काही जिल्ह्यातील महिला ज्या आहेत त्या राहिलेल्या आहेत. आता ते कोणते जिल्हे आहेत, तर एक गोष्ट लक्षात घ्या. हे 10 जिल्हे जे आहेत ते टॉप डिस्ट्रिक्ट आहेत, ज्या जिल्ह्यामध्ये लोकसंख्या जी आहे ती सर्वात जास्त आहे. सर्वात जास्त मुंबई शहर या जिल्ह्यात लोकसंख्या आहे. त्यामुळे मुंबई शहर या जिल्ह्याला उशिरा पैसे पडणार. तसेच वर कोल्हापूर असेल, जळगाव, सोलापूर, अहमदनगर, नागपूर, नाशिक, मुंबई उपनगर, पुणे आणि ठाणे तसेच मुंबई शहर हे जिल्हे जे आहेत ते लोकसंख्येने महाराष्ट्रातील लोकसंख्येने सर्वात जास्त असणारे हे जिल्हे आहेत आणि या जिल्ह्यांना पैसे जे आहेत ते उशिरा प्राप्त होणार आहेत. आणि बाकी हे जिल्हे वगळता इतर जिल्ह्यातील महिलांना अजूनपर्यंत पैसे जे आहेत ते काही जिल्ह्यात महिलांना प्राप्त देखील झालेले आहेत. परंतु काही जिल्ह्यात आता खाली आपण जिल्हे पाहिले, या जिल्ह्यातील बऱ्याचशा महिला ज्या आहेत त्या अजूनपर्यंत राहिलेल्या आहेत. तर अशा सर्व महिलांना पैसे जे आहेत ते लवकरच प्राप्त होणार आहेत, कारण की आज वचनपूर्ती सोहळ्यादरम्यान एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण घोषणा ज्या आहेत त्या केलेल्या असणार आहेत आणि त्या घोषणांतर्गत सर्व महिलांना पैसे जे आहेत, तसेच ज्या महिलांनी अजूनपर्यंत आधार कार्ड लिंक केले नसेल किंवा इतर कोणताही त्यांच्या अडचण असेल किंवा फॉर्म जर उशिरा भरला असेल तर अशा महिलाने तो लवकरात लवकर संपूर्ण जे आहे ते व्यवस्थित तुम्ही एकदा करून घ्या. आणि जर इथून पुढे तर तुम्हाला आता आज आहे 29 तारीख आणि आज जवळपास बऱ्याचशा महिलांना पैसे जे आहेत ते पडलेले आहेत, कारण की आपण एक कम्युनिटी पोल घेतला होता. त्या पोल अंतर्गत समजलेले आहे की 10-20% महिलांना का होईना पैसे जे आहेत ते प्राप्त झालेले आहेत. पैसे खरं तर म्हणलं तर 25 तारखेपासूनच प्राप्त होण्यास सुरुवात झालेली होती, 25 सप्टेंबरपासूनच. आणि 25 सप्टेंबरपासून सकाळपासून 9 वाजल्यापासून पैसे जे आहेत त्यांचे भरपूर महिलांच्या खात्यावर जमा झालेले आहेत आणि अशाच प्रकारे 26 तारखेलाही झाले आणि 2-4 दिवस आता कंटिन्युअसली पैसे जे ते ट्रान्सफर होत होते. DBT एक सोबतच संपूर्ण 2 कोटी महिलांना 2 कोटी महिला ज्या आहेत लाभार्थी आहेत आणि एवढ्या महिलांना एक सोबत पैसे जे आहेत ते देणे शक्य होत नाही. त्यामुळे DBTद्वारे स्टेप बाय स्टेप असेल म्हणजे 50-50 लाख महिलांना टप्प्याटप्प्याने पैसे जे आहेत ते प्राप्त केले जातात. आज जरी 29 तारीख असेल आणि अजूनपर्यंत तुम्हाला ₹1ही जर प्राप्त झाला नसेल तर टेन्शन घेण्याचे काहीच कारण नाही, कारण की तुम्ही जे आहे त्या पुढील टप्प्यात असणार आहेत. म्हणजे पैसे जे आहेत ते 29 तारीख जरी झाली आज संध्याकाळपर्यंत आले तर वाट पहा आणि जर नाही आले तर उद्या 30 तारखेला देखील पैसे जे आहेत ते 30 सप्टेंबरपर्यंत देखील पैसे जे आहेत ते पडणार आहेत. तसेच भरपूर महिला अजूनपर्यंत राहिलेल्या आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, याच्या अगोदरचे 2 टप्पे जे झाले ते 2 टप्प्याचे पैसे जे आहेत ते भरपूर महिलांना पडलेले आहेत. आता ते कशामुळे पडले तर ते 2 लहान टप्पे होते, म्हणजे तेव्हा फॉर्म जे आहे ते कमी आलेले होते किंवा भरपूर फॉर्म अप्रूव्ह करायचे राहिले होते. त्यामुळे पहिल्या 2 टप्प्यात जे आहे ते भरपूर महिलांना एक सोबतच लाभ जो आहे तो भेटलेला आहे. म्हणजे तुमचा अर्ज जर सुरुवातीला ऑगस्टच्या मध्ये जर अप्रूव्ह झाला असेल तर अशा महिलांना लवकरच पैसे जे आहेत ते 3,000चे 2 हप्ते
पडलेले आहेत आणि ज्या महिला अजूनपर्यंत राहिलेल्या आहेत अशा महिलांना येत्या सप्टेंबरमध्ये 30 सप्टेंबर रोजी पैसे जे आहेत ते सकाळपासूनच पडण्यास सुरुवात होणार आहे आणि जरी उशीर झाला तरी 1 ते 2 सप्टेंबरपर्यंत देखील पैसे पडू शकतात. त्याला पैसे पडण्यासाठी काहीच अडचण येणार नाही, कारण की जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह असेल, सर्व खाते-बिते सगळं लिंक जर असेल, तर तुम्हाला पैसे जे आहेत ते अतिशय वेळेवर पडणार आहेत. त्यामुळे काळजी करण्याची काहीच गरज नाही. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचा फॉर्म जो आहे तुमचे स्टेटस एकदा चेक करून घ्या. फॉर्म अप्रूव्ह झाला, के-डी-सी अप्रूव्ह झाला किंवा मेसेज जो आहे तो देखील एकदा चेक करा. कारण भरपूर महिला ज्या काय करत आहेत तर मेसेज आला की नाही ते देखील एक चेक करत नाहीत आणि पैसे पडून देखील भरपूर महिला कमेंट करत आहे, सर अजून पैसे पडले एकदा जाऊन चेक करा. आणि जर चेक केले असेल तर आणि पैसे पडले नसतील तर थोड्या दिवस वाट पहा, कारण की थोड्या दिवस वाट पाहिल्याच्यानंतर तुम्हाला पैसे जे आहेत ते नक्कीच तुमच्या खात्यावर लवकरात लवकर क्रेडिट होणार आहेत. अशा प्रकारची आत्ताची अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होते. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी सबस्क्राईब टू द जॉब अपडेट मराठी. थँक यू फॉर वॉचिंग.